नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा भाग बघणार आहे पर्यावरणीय व्यवस्थापन मधला. आपण इथेपर्यंतचा जो भाग होता पर्यावरण संवर्धन इथेपर्यंत पाहिलेला होता. आजच्या भागामध्ये आपण प्रदूषण म्हणजे काय, नैसर्गिक प्रदूषण, मानवनिर्मित प्रदूषण, त्याचे प्रकार, प्रदूषणचे आपण पाहणार आहोत. बघा, मग प्रदूषण ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. बघा, काय सांगितलेलं आहे, प्रदूषण ही खूप एक व्यापक संकल्पना आहे आणि हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, त्याचप्रमाणे प्रकाश, औष्णिक, प्लास्टिक प्रदूषण हे विविध प्रकारचे प्रदूषण आहेत. ठीक आहे, मग हे प्रदूषणाचे प्रकार झाले. या सर्वांचा, मग ही जी सगळे प्रदूषण आहेत यांचा परिणाम हा सर्व जीवांवर आणि त्यांच्या अस्तित्वावर म्हणजे आपल्यावर सुद्धा, प्राण्यांवर आणि त्यांचे जे अस्तित्व आहे या पृथ्वीवरचं त्याच्यावर होत आहे व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या प्रदूषणाचा प्राण्यांवर, मानवाच्या अस्तित्वावर, प्राण्यांच्या अस्तित्वावर परिणाम होत आहे. म्हणून पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. बघा, आता या धड्यामधला तुमचा भरपूर भाग कमी झालेला आहे. हा तक्ता पूर्ण करा, हा एक भाग याच्यामध्ये कमी झालेला आहे. टीका करून घ्या मी जिथं जिथं सांगते तिथे. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला, हा एक भाग कमी झालेला आहे. इतिहासात डोकावताना ओक तक्ता पूर्ण करा. मग ह्या पानावरचं फक्त आपल्याला पर्यावरण संवर्धनाची गरज हा मुद्दा बघायचा आहे. बघा, मग पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहीत नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आवश्यक असतो. बघा, काय सांगितलेलं आहे, मग पर्यावरण संवर्धनासाठी, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी जे काही कायदे आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात, आपल्याला सुद्धा माहीत नसतात. मग बघा, पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणे आवश्यक आहे. मग या पर्यावरणाच्या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा, पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तर पर्यावरणीय समस्यांना उत्तर मिळू शकतील. बघा, जर पर्यावरणीय संरक्षण संवर्धन ही एक चळवळच आपण बनवली तर याच्यामध्ये सगळ्या लोकांचा समावेश होईल आणि ही पर्यावरणातील सगळ्या समस्या मिटवू शकेल. याकरता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजली पाहिजेत. तर उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणे महत्त्वाचं आहे. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात भाग असणार आहे तो मुलांचा असणार आहे. मुलांना पर्यावरणाविषयी प्रेम वाटलं पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, त्यांना पर्यावरणाविषयी माहिती असली पाहिजे, पर्यावरणासाठी त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्यांची ही सगळी मूल्ये आहेत ही आपण त्यांच्यावर रुजवली पाहिजेत. उद्याची पिढी ही पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारीच असली पाहिजे, तेव्हाच आपलं पर्यावरण टिकणार आहे. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा आधार घ्यावा लागणार आहे. आज जगातील सर्व विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणेही निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदे करण्यात आले आहेत. बघा, जगामध्ये जेवढे काही देश आहेत, विकसित असतील, विकसनशील असतील किंवा अविकसित असतील, सर्वांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की आपण पर्यावरणाचे रक्षण करायचं आहे. कारण पर्यावरणाचं अस्तित्व असेल तरच आपलं अस्तित्व असणार आहे, मानवाचं, प्राण्यांचं अस्तित्व असणार आहे. त्याच्यामुळे या दृष्टीने त्यांचे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहे. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपापली धोरणं जी असतील, आपापले कायदे जे असतील ते निश्चित केलेले आहेत आणि त्यासाठी आवश्यक कायदे त्यांनी केलेले आहेत. ठीक आहे, बघा, मी काय सांगितलं, हा वरचा माहीत आहे का तुम्हाला, इतिहासात डोकावताना ओक तक्ता पूर्ण करा, हे भाग काढून टाकलेले आहेत. आता ह्या पानावरचे बघा, ह्या पानावरचे माहिती आहे का तुम्हाला, चर्चा करा, इंटरनेट माझा मित्र, वन्यरक्षण संरक्षण कायदा, एवढे भाग, हे चौकटीतले जे भाग आहेत ते काढून टाकलेले आहेत. आणि आता आपल्याला मग या पानावरचा पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे हा भाग बघायचा आहे. ठीक आहे, बघा, पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासून आहेत. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बराच कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर
इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण केले. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. बघा, पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासून सुरू झाला. ह्याच ओळीचा अर्थ काय आहे की पर्यावरण हे मानवाच्या आधी तयार व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मानवाची निर्मिती झाली. बघा, पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या म्हणजे ज्यावेळी पर्यावरणाची निर्मिती झाली त्याच्यानंतर बराच कालावधीनंतर मानवाचे पाऊल पृथ्वीवर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता वापरली, स्मरणशक्तीचा वापर केला, कल्पनाशक्तीचा वापर केला आणि इतर प्राण्यांच्या या गुणांच्या आधारावर त्याने इतर सजीवांपेक्षा आपलं प्रभुत्व वर्चस्व केलं पृथ्वीवर. बघा, आपल्या गुणांच्या आधारावर त्याने आपले प्रभुत्व स्थापन केलं. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळी प्रकारची साधन संपत्ती दिली त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. बघा, निसर्गाकडून आपल्याला जे जे काही मिळतं आपण त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. सुखी समृद्धी जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेत राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. बघा, काय सांगितलेलं आहे मग इथे की निसर्गाने मानवाला सुखी आणि समृद्ध जीवन असलं पाहिजे. आपल्याला एकदम सुखी जीवन जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी जे काही निसर्गात उपलब्ध असेल ते सगळं काही घ्यायचं असं या गोष्टीला मानवाने सुरुवात केली आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. बघा, यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरणाच्या समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. या पृथ्वीवर जर सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कोणाची असेल तर ती मानवाची आहे. कारण मानवच मोठ्या प्रमाणात निसर्गाकडून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वापर करत आहे इतर प्राण्यांच्या तुलनेत. त्याच्यामुळे आपला जो काही भाग असणार आहे यामध्ये समावेश असणार आहे तो सगळ्यात जास्त असणार आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन करण्याचे काम ही तोच करू शकतो. जर आपण त्याचं पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे, आपण त्याचा जास्त वापर केलेला आहे, तर काय आहे त्याचे रक्षण करणं, त्याचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं हे काम आपलं आहे, मानवाचं आहे. बऱ्याचदा आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहीत नसते, पण अजाणतेपणी काही कृती घडत राहतात. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी कृती करत असतो, जसं की झाडे तोडली जातात मोठ्या प्रमाणात. त्यावेळी मानवाला माहीत नव्हतं. गेल्या काही वर्षांपूर्वीचा जर आपण विचार केला, मोठ्या प्रमाणात झाडं तोडली गेली. आता मोठ्या प्रमाणात झाडं लावली जात आहेत, परंतु त्यावेळी जर बघितलं तर ही अजाणतेपणे केली जात होती कृती. का तर घरे बांधायची आहेत, वस्ती करायची आहे त्या ठिकाणी, म्हणून झाडांना तोडलं जात होतं मोठ्या प्रमाणात नागरीकरण करण्यासाठी वगैरे. पण त्याचा आपल्याला परिणाम दिसून आले खूप मोठे मोठे. मग काय झालेलं आहे की ही अशा कृती अजाणतेपणे होत गेल्या आणि पर्यावरणाला नुकसान होत गेलं. ठीक आहे, मग आता हे खालचे भाग कमी केलेले आहेत. आता बघा, एका लहान माणसाची गोष्ट इथे आपल्याला सांगितलेली आहे. आसाम राज्यामधील जादव मोलाई पयांग हा एक कर्तबगार माणूस. 1963ला जन्मलेला मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षीपासून जंगल कामगार म्हणून काम करत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. बघा, आसाम राज्यामध्ये जाधव मोलाई पयांग हा एक कर्तबगार माणूस होता. 1943ला त्यांचा जन्म झाला होता आणि वयाच्या 16व्या वर्षीपासून हे जंगल कामगार म्हणून काम करत होते. गावाजवळून ब्रह्मपुत्रा नदी वाहत होती आणि काय झालं तिथे ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आला आणि असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणजे त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. आता यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे म्हणून त्यांनी काय केली, 20 रोपटी बांबूची लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्यामधील 200 हेक्टर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. आणि 1979 मध्ये काय झालं तर वनीकरण विभाग जो आहे त्यानं काय केलं की 200 हेक्टर वनीकरणाचा त्याच भागामध्ये प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबतच होते. ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईंचे कार्य अविरत सुरू राहिले. झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एक वृक्षही नव्हता त्या ठिकाणी माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. बघा काय सांगितलेलं आहे, ही योजना थांबली पुढे जाऊन कुठेतरी. पण काय झालं, हे जे मोलाई होते ह्यांनी काय केलं की
हा जो प्रकल्प जरी थांबला असला तरी त्यांचं काम त्यांनी थांबवलं नाही. त्यांनी झाडे लावली, त्यांची देखभाल केली आणि याचा परिणाम म्हणजे या माणसाने 1300 एकरचे जंगल तयार केले. बघा, आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर अख्खे जंगल निर्माण करता येते. बघा काय सांगितलेलं आहे. आता हे जे जंगल आहे जोरहाट येथील कोकिलामुख, हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल आपल्या भारत सरकारने त्यांना पद्मश्री सुद्धा दिलेला आहे, त्यांना सन्मान दिलेला आहे आणि ह्या जंगलाला नाव मोलाई जंगल असं दिलेलं आहे. बघा, अनेक माणसे मिळून एक जंगल नष्ट करत असतात, पण या एका माणसाने सगळे जंगल तयार केले. बघा, भरपूर काही घेण्यासारखं आहे. तुम्हाला जंगल नाही निर्माण करता येणार, पण तुम्ही झाडे तरी कमीत कमी लावू शकता. ठीक आहे. बघा, आता जे पुढचं जे आहे पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. बघा, पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होतो. तुमच्या परिसरात काही उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का? आपली जीवसृष्टी ही विविधतेने नटलेली आहे. त्याच अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते. आज आपण पाहतो की मागील पिढ्यांकडून ऐकलेले विशिष्ट असे प्राणी वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत. याला जबाबदार कोण? बघा, थोडक्यात इथं जर आपण बघायचं झालं तर सजीव सृष्टी जशी पहिली होती तशी आता राहिलेली नाहीत. भरपूर प्राणी वनस्पती नामशेष झालेले आहेत. यासाठी जबाबदार कोण आहे? निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे प्रकार, विविध प्रकारच्या परिसंस्था या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी जीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जैवविविधता. बघा, निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक फरक आढळतो. सजीवांमध्ये अनेक जातीचे प्रकार आढळतात, विविध परिसंस्था आढळतात व त्या भागातील निसर्गाला जी सजीवसृष्टीला समृद्ध करते, ठीक आहे, त्याला आपण जैवविविधता म्हणतो. आता जैवविविधता 3 विविध पातळ्यांवर दिसून येते. त्या पातळ्या कोणत्या? ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्या पातळ्या आहेत जैवविविधतेच्या त्या कोणत्या? अनुवंशिक विविधता, एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. बघा, एकच जात आहे आणि त्याच्यामध्ये जी विविधता आढळणार त्याला अनुवंशिक म्हणतात. इथे उदाहरणार्थ दिले, प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ही जातच नष्ट होण्याचा निर्माण होतो. प्रत्येक मनुष्य हा एकमेकांपासून वेगळा दिसतो. तुम्ही वेगळे दिसत आहात, मी वेगळे दिसत आहे, आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती सुद्धा वेगळी दिसत आहेत. ठीक आहे. मग पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमध्ये आता पुढची पिढी घडत असताना त्याच्यामध्ये जे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर ती हळूहळू काय होती, ती जातच नष्ट होत जात आहे. बघा, प्रजातींची विविधता. निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. आता एकच प्रजाती आढळणार आहे का निसर्गामध्ये? नाही, वेगवेगळ्या प्रजाती आढळणार, त्याला प्रजातींची विविधता म्हणणार. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा विविध प्रकारचा समावेश होतो. ठीक आहे. आता परिसंस्थेची विविधता. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी व वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. बघा, प्रत्येक प्रदेशात एक वेगवेगळी परिसंस्था असते. ठीक आहे. मी अगोदरच सांगितले, आपल्या ह्या पूर्ण पृथ्वीवर एकच परिसंस्था आहे असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था आढळून येत आहेत. मग एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणामधील फरक यांच्या संबंधामधून जी निर्माण होते परिसंस्था, ती वेगळी असते किंवा त्या परिसंस्थेची निर्मिती होते. प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, अजैविक घटक हे पूर्णपणे वेगळे असतात. प्रत्येक परिसंस्थेमध्ये सारखेच आढळत नाहीत. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 परिसंस्था असतात. ठीक आहे. हे आपण आता एकूण 3 बघा पातळ्या पाहिलेल्या आहेत जैवविविधतेच्या. आता उद्याच्या भागात जे आहे आपण पुढचा भाग बघणार आहे आणि आजच्या भागामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला नक्की सांगा, विचारा आणि मागच्या धड्याचा अजून मला कोणीही स्वाध्याय पाठवलेला नाही लिहून, तोही लिहून मला पाठवा, त्याची नोंद ठेवली जाणार आहे. थँक्यू.